बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने करतोय। गांधी आणि नेहरूंच्या विचारांनी ब्रिटिशांना हद्दपार केलं। मोदी काय चीज आहे असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं। पवारांनी केलेल्या या वक्तव्यावर भाजपने आता पलटवार केलाय। पवार हेच ब्रिटिश मानसिकतेचे असल्याचा आरोप करत गांधी नेहरूंच्या विचारांसोबत पवारांचा संबंध काय असा प्रतिसवाल आता भाजपने उपस्थित केलाय। सविस्तर पाहूयात। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेली ऑफर शरद पवारांनी धुडकावून लावल्यानंतर पवारांच्या टीकेला आणखीनच धार आली आहे। महात्मा गांधी आणि पंडित नेहरूंचे विचार मानणारी आम्ही लोक भाजपच्या आमिषाला भुलणार नाही असं पवारांनी ठणकावून सांगितलंय। एवढंच नव्हे तर याच विचारांनी ब्रिटिशांना भारतातून हाकलवून लावलं होतं। त्यामुळे मोदी काय चीज आहे असं पवारांनी म्हटलंय। जवाहरलाल नेहरूंचा विचार हा मजबूत करण्याची आज आवश्यकता आहे असं विधान मी केलं तर उत्तर त्यांनी दिलं ते आमच्या पक्षात या, त्यांच्या पक्षात कोण जाणार? आसपास सुद्धा मी काय किंवा उद्धव ठाकरे काय आम्ही कधी आयुष्यात उभं राहणार नाही। या लोकांना त्यांनी वर्षानुवर्ष या राज्यात या देशावर राज्य केलं, त्यांना घालवण्याच्यासाठी महात्मा गांधींचा विचार घेऊन कोट्यावधी लोक एकत्र आले आणि यशस्वी आले किंवा इंग्रजांना घालू शकले तर मोदी हे काय चीज आहे? शरद पवारांच्या वक्तव्यावर भाजपने आता पलटवार केलाय। शरद पवार हेच ब्रिटिश मानसिकतेचे असल्याचा आरोप अतुल भातखळकर यांनी केलाय। सरंजामदार मानसिकतेच्या शरद पवारांना ओबीसी समाजात जन्मलेल्या एका गरीब घराण्यातल्या माननीय नरेंद्र मोदींच्या सरकार समाप्त व्हावं असं वाटतं स्वाभाविकच आहे। कारण शरद पवार म्हणजे आधुनिक ब्रिटिश। शरद पवारांनी आपण गांधी नेहरू विचारधारेचे असल्याचा दावा केला। हा दावा देवेंद्र फडणवीसांना मान्य नाहीये। गांधी नेहरू विचारधारेचा पवारांशी संबंध काय असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केलाय। पण पवार साहेबांचा गांधी विचारांशी काय संबंध? बोलले असतील, त्यांचा काय संबंध? लोकशाहीवादी विचारधारेवर चालणाऱ्या भारतीय जनतेनं ज्या वेळी हुकुमशाही वृत्तीनं डोकं वर काढलं त्यांना त्यांची जागा दाखवली आहे। आता लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता कुणाला कौल देते हे पाहणं महत्त्वाचं आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।